मंडळी, कर्जमाफी हा विषय जितका शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा आहे, तितकाच राजकीय पक्षासाठी आणि राजकारण्यांसाठीही जिव्हाळ्याचाच आहे. आता तुम्ही म्हणाल राजकारण्यांना काय फायदा आहे? तर ह्या गोष्टीचा फायदा कशाप्रकारे घ्यायचा राजकारण्यांना हे सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. आता या कर्जमाफीचा जो की चेंडू जून 2026 पर्यंत फेकला होता. परंतु सध्याच्या निवडणुका होऊ पाहत आहेत आणि सरकारला राज्यातल्या 1 वर्ष पूर्ण झालं तर त्याच्यामध्ये काही आश्वासनं किंवा काही कामं केलीत आणि काही कामं करणार आहोत, याची आश्वासनं देणं गरजेचंच आहे. त्यामुळं या आश्वासनामध्ये आता कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरण्यात आलेला आहे. जी लोकांना हवंय तेच आम्ही देतोय, असं सांगण्याचा काही ते प्रयत्न होत आहे. आता 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार आहे, परंतु एक नवीनच पोस्ट फिरत आहे, ज्यामध्ये की 31 जानेवारीच्या पूर्वी तुमची कर्जमाफी होणार. पण नेमकं आता परत संभ्रमाची अवस्था आहे, की ही 31 जानेवारीच्या अगोदरची कर्जमाफी कोणती आहे? आता याबद्दल एक पोस्ट आहे, जी की मी तुम्हाला शेअर करतो. या पोस्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे, की जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. आता हे नेमकं पोस्टमधून परत शेतकऱ्यांच्या भावना किंवा आशा पल्लवित व्हायला लागतात, की खरंच आता आमचे जे काही थकीत राहिलो होतो, आम्ही पात्र असताना सुद्धा थकीत राहिलो होतो. तर याबद्दल आम्हाला 31 जानेवारीपर्यंत म्हणजेच अजून 1 महिन्याच्या आत आम्हाला कर्ज माफ होणार का? नेमकी ही पोस्ट काय आहे? याच्या मागची कहाणी काय आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती प्रथम असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन जुमले आणि योजनेबद्दल तुम्हाला सतर्क आणि अलर्ट करण्याचं काम मी करत राहील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो, आता ही जी पोस्ट आहे, ही एका पक्षामार्फत आहे. त्यामुळं त्यांचे वायदे काय आहेत आणि आश्वासनं काय आहेत? या पोस्टमध्ये आपण प्रथमदर्शनी पाहता असं लक्षात येतं, की 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे 31 जानेवारीच्या पूर्वी. परंतु ते तसं नसून ते आहे काय, की जे कोणी शेतकरी 2017 आणि 2019 मध्ये पात्र होते कर्जमाफीमध्ये, परंतु यादीत नाव असताना बजेट पूर्ण नव्हतं किंवा त्यांच्याकडं लक्षच दिलं नाही. पात्रते यादीत नाव असताना सुद्धा त्यांना लाभ मिळाला नाही. असे किती शेतकरी आहेत? असे आहेत 6,56,000 शेतकरी. मग आता या शेतकऱ्यांचा कैवार, कळवळा यांना आत्ता आलेला आहे. म्हणजे 2017ला जे मुकले ते मुकलेच. मग 2019लाही मुकले तर ते मुकलेच आणखीन. मग 20ला नाही आला, 21ला नाही आला, 22ला नाही, 24ला नाही, 25लाही नाही. आता 26ला त्यांचा कळवळा येणार आहे. कारण तसं समोर तसं आहे. कदाचित हे आणखीन पुढे जाऊन पुढच्या कामासाठी ह्या 6,56,000चा आकडा वापरत त्यात येऊ शकतो का? तर त्याबद्दल दुमत व्यक्त करण्याची गरज नाहीये. आशा करूया हे काय आहे ते यावर्षीच संपून जाईल. तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की महा-आय-टीने सहकार विभागाला प्रस्ताव सादर करावा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यामध्ये फक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्याच्या न्यायासाठी सहकार विभाग कटिबद्ध. म्हणजे जे आपले बाबासाहेब पाटील आहेत सहकार मंत्री आणि जे त्या पक्षाचे आहेत अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे, त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी ते किती झटत आहेत किंवा किती कार्य करतायत ते सांगण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, की आम्ही महा-आय-टी कंपनीला आदेश दिलेले आहेत किंवा निर्देश देण्यात आलेले आहेत, की जे बाबा तुम्ही सांगितलं होतं, की 17 आणि 19ला जे राहिलेले आहेत 6.5 लाख शेतकरी, त्यांच्या याद्या अद्ययावत, अद्ययावत म्हणजे अपडेट करून आम्हाला द्या. कधी द्या? 31 जानेवारीच्या अगोदर आणि मग 31 जानेवारीच्या नंतर त्या कुणी 6.5 लाख शेतकरी आहेत, त्यांचा आपण कर्जमाफीमध्ये समावेश करून घेणार आहोत. मग आता हे 6.5 लाख त्या बाकीच्या शेतकऱ्यांमध्येच मिक्स होतील का? का यांची सेपरेट राहील? ते येणारा काळच सांगणार आहे. परंतु अशी जुमलेबाजी आणि असे जे काही आशा पल्लवित करणाऱ्या पोस्ट आहेत, त्याचा उलगडा करणं खरंच खूप गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.